प्रेज गॉड. मी पास्टर रोहन माने. पुन्हा एकदा आपण एकत्र वचनाचा अभ्यास करणार आहोत आणि या सुंदर समयी मी खूप आनंदी आहे कारण देवाचा आत्मा आम्हामध्ये. तर या सुरुवात करण्याआधी आपण एक छोटीशी प्रार्थना करूया आणि आपण प्रत्येक जण देवाच्या हातामध्ये स्वतःला सोपूया. त्याचे वचन खरोखर आम्हाला आरपार भेदून जाणार आहे. आपले नेत्र आपण बंद करूया. सेनाधीश महान परमेश्वर पिता, मी तुझी स्तुती करतो, तुझे गौरव करतो, तुला सन्मान देतो, तुला आदर देतो, तुला महिमा देतो, तुझी प्रशंसा करतो कारण तू चांगला आहेस. तुझ्यासारखा कोणीही नाही. तुझ्या सानिध्यामध्ये पूर्ण आनंद आहे. आजचे वचन आम्हाला खरोखर आरपार भेदून जाऊ दे. आमच्या प्रत्येकाशी तुझे वचन बोलू दे. देवा, आज आमचे आत्मिक नेत्र तू उघड, जसे तू तुझ्या शिष्यांचे उघडले होतेस, आणि आम्हाला तुझ्या राज्याच्या गहन आणि गूढ रहस्यमय गोष्टी शिकव पिता. ही प्रार्थना करतो येशू, मी तुझ्या नावात प्रार्थना करताय म्हणून तू ऐक पिता. आमेन, आमेन, आमेन. तर या आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया. आज काल आपण सुरू केलेल्या त्याच वचनाचा पुढचा भाग पाहणार आहोत. मला खात्री आहे, तुम्हाला माहित आहे की आम्ही कोणत्या गोष्टींचा अभ्यास करत आहोत. आम्ही आत्मिक नेत्रांबद्दल बोलतोय. आमचे आत्मिक अंतचक्षु ज्यावेळेला परमेश्वर प्रकाशित करतो तेव्हा कोणकोणत्या गोष्टी होतात याबद्दल आपण शिकत आहे. काल आपण याचा पहिला भाग पाहिला आणि आज आपण त्याच्या उरलेले काही मुद्दे, त्याच्या पुढचा भाग पाहूया. मला खात्री आहे काल देखील अनेक लोकांना हा अभ्यासक्रम आशिषित झालाय आणि आज देखील तो होईल. सो मी तुम्हाला सांगत होतो की जेव्हा परमेश्वर आत्मिक डोळे उघडतो तेव्हा मला अदृश्य युद्ध देखील दिसू लागते. ज्यावेळेला परमेश्वर आमचे आत्मिक नेत्र उघडतो त्यावेळेला पापाचे सौंदर्य हे निघून जाते आणि पाप एका विषासारखे दिसू लागते. हालेलुया. आणि आम्ही बघितली शमशोनाचं उदाहरण, दाविदाचे उदाहरण, अनेक वेगवेगळ्या गोष्टी. आज आपण याच्या पुढचा भाग पाहूया. जेव्हा परमेश्वर आत्मिक डोळे उघडतो तेव्हा आमच्या जीवनात येणाऱ्या दुःखामागचा खरा उद्देश आम्हाला दिसतो. हालेलुया. मुद्दा आहे की जेव्हा परमेश्वर आमचे आत्मिक नेत्र उघडतो तेव्हा आमच्या जीवनातील समस्येमागचा एक खरा उद्देश आम्हाला समजतो. बघा, आमच्या जीवनामध्ये प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी युद्ध आहे, काही ना काहीतरी संकट असतात, समस्या असतात. पण ज्यावेळेला परमेश्वर आमचे डोळे उघडतो तेव्हा त्या मागे परमेश्वराचा खरा हेतू, खरा उद्देश आम्हाला समजतो. देवाची अनेक उत्तम रहस्य अनेकदा दुःखातून उघड झाली आहेत, प्रकट झाली आहेत. दुःख नेहमी शिक्षा नसते प्रियानो. हालेलुया. कधी कधी ते भावी जीवनाची तयारी असते. मला आवडेल आपण रूथचा अभ्यास करूया. बघा, रूथ ज्या वेळेला तिने नामीच्या मुलाबरोबर लग्न केलं त्याच्यानंतर काही दिवसांमध्येच नामीचा मुलगा रूथचा नवरा मरून गेला. रूथ विधवा झाली आणि तिला असे वाटले की मी कोणाबरोबर लग्न केलं, हे माझ्या बरोबर काय झालं. हालेलुया. ती एक मवाबी स्त्री होती आणि खरोखर परमेश्वराच्या कराराच्या लोकांपैकी ती एक नव्हती. ती एक मवाबी स्त्री होती. परमेश्वर त्या लोकांना इस्रायलचे शत्रू मानत होता आणि अनेकदा मी पवित्र शास्त्रात बघतो की मवाबी लोकांना अनेकदा परमेश्वराने इस्रायलच्या द्वारे पराभूत केलं होतं. पण बेथलेहेम मध्ये आलेल्या दुष्काळाला काहीतरी पर्याय निघावा म्हणून नामी आपल्या नवऱ्याबरोबर, आपल्या दोन्ही मुलांबरोबर मवाब देशात जाते आणि मवाबात गेल्यानंतर ती आपल्या दोन्ही मुलांची लग्न मवाबी स्त्रियांबरोबर करते आणि त्यातली एक असते रूथ. आणि जेव्हा ते लग्न करतात काही दिवसांमध्येच नामीची दोन्ही मुलं मरतात. रूथ आणि अर्फा अशा दोन्ही सुना तिच्या विधवा होतात आणि आता रूथला असे वाटते की आम्ही कोणाबरोबर लग्न केलं. आणि रूथ काय म्हणते नंतर, नामी अशी म्हणते की नामी म्हणते तुम्ही तुमच्या देशात, तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी पुरुषांबरोबर लग्न करा. मी माझ्या ज्या देशातून मी तुमच्या देशात आले त्या बेथलेहेमकडे परत जाते. तुम्ही माझ्याबरोबर नका येऊ कारण माझ्या बरोबर, माझ्या कुटुंबाबरोबर जोडल्यामुळं तुमचं खूप वाईट झालं. तुम्ही नका येऊ. तुम्ही तुमचं भविष्य तुमच्यासमोर उज्ज्वल आहे. काहीतरी नवीन जीवनाचा सुरुवात तुम्ही करू शकता. अल्फामध्ये बरोबर आहे, खरोखर हिच्या बरोबर लग्न केलं ते उगीच चुकलंच माझं आणि हिच्या मुलांना उगीच मी माझा नवरा म्हणून करून घेतलं आणि मी सगळ्यात मोठी मूर्ख होते. ती जाते आणि तिच्या देशात
आणि रूथ मात्र मागे जात नाही. रूथ मात्र म्हणते, सासूबाई मी तुमच्या बरोबर, तुम्ही जिथे जाल तिथे येईल. हालेलुया. आजपासून तुमचा देश तोही माझा देश आणि तुमचा देव तो माझा देव. हालेलुया. बघा, ती त्या दुःखाला स्वीकार करते आणि थोड्या वेळाने तिला हे माहित असतं की आता तिची सासू वृद्ध झाली आहे, तिच्या सासूला कमवणारी तिची मुलं नाही आहेत, माझी सासूबाई आता काम करू शकत नाहीये, माझ्या सासूला माझ्याच मदतीची गरज लागणार आहे, मलाच कमवावं लागणार आहे आणि कसं तसं करून मलाच हिचं पोट भरावं लागणार आहे, माझं देखील पोट भरून घ्यावं लागणार आहे. तरी देखील त्या दुःखाला ती तयार होते. हालेलुया. आणि ती बवाब देशातून बेथलेहेमला परत येते. जेव्हा ती परत येते तेव्हा ती बवाज नावाच्या एका श्रीमंत शेतकऱ्याच्या शेतामध्ये धान्य वेचण्याचे काम सुरू करते. आणि काही दिवसांनी आम्हाला बघायला मिळतं की बवाजला तिची प्रामाणिकपणा खूप आवडतो आणि बवाज तिच्या बरोबर लग्न करतो. एक विधवा आपल्या जीवनातल्या दुःखाला स्वीकार करते, त्याच्या मागे काहीतरी परमेश्वराचा उद्देश असेल असे ती विश्वास करते आणि बवाज तिला करून घेतो आणि ती पुन्हा एकदा श्रीमंत होते. ती त्या शेताची राणी होते जिथे ती एक काम करत असते. हालेलुया. बायबलमध्ये दुःख अनेकदा आकार देण्याचे साधन बनलेलं आहे. परमेश्वर दुःखांचा उपयोग करतो आकार देण्यासाठी. आध्यात्मिक घडण म्हणून परमेश्वर दुःखांचा उपयोग करतो. तुम्हाला ती घटना माहित आहे की नाही मला माहित नाही. मी माझ्या शाळेमध्ये असताना आम्हाला ती गोष्ट शिकवली होती. एक दिवशी एका नक्षीकाम करणाऱ्या व्यक्तीनं नदीच्या बाजूला असलेला एक भला मोठा दगड घेतला आणि त्याला आपल्या कारखान्यात आणले. कारखान्यात आल्यानंतर त्या दगडाला दररोज तो चिन्नी हातोड्याने बऱ्याच घाव त्याला करत होता. दगडाला वाटत होतं की किती माझ्यावर हे घाव तू करत आहेस, किती माझ्यावर तू अत्याचार करतायस, का मला तू उचललंस, मी जिथं होतो तिथं मी बरा होतो. पण तो आकार देणारा काही एक बोलत नाही. दररोज त्याच्यावर चिन्नी हातोड्याने घाव करून एक वर्षभरामध्ये त्याला एक अशी सुंदर तो नक्षीकाम करून त्या दगडाला एक अलौकिक आकार देतो आणि त्याच्यानंतर लोक येऊन त्या दगडाची बोली लावू लागतात की हा दगड मला हवाय, हे नक्षीकाम केलेलं दगड मला हवाय, मला हवाय. आणि सर्वात मोठ्या किमतीला एक राजा त्या दगडाची बोली लावतो आणि राजाच्या बाजूला एक अशी जागा असते जिथे त्या जागेवर त्या नक्षीकाम केलेल्या दगडाला घेऊन ठेवण्यात येतं. मग त्या दगडाला समजतं की एक वर्ष जे काही मी घाव सहन केले आहेत त्याचे प्रतिफळ हे होते दुःखामागचा उद्देश. हालेलुया. परमेश्वरांच्या प्रत्येकाला काही ना काही महत्वाच्या उद्देशासाठी हेतूसाठी तयार करताय आणि आम्ही म्हणतो हे माझ्या बरोबरच का घडते. जेव्हा आमचे आत्मिक नेत्र उघडतात तेव्हा परमेश्वर आम्हाला हे दाखवतो की मी तुला कुठे नेत आहे ते पहा. हालेलुया. योसेफाला खड्डा, गुलामी, तुरुंग सहन करावा लागला पण देवाने त्याला मिसरचा एक शासक बनवले असं बायबल सांगते. तो खड्डा पडल्यानंतर त्याला असं वाटू शकतंय की मी असे काय केले म्हणून मला खड्ड्यामध्ये टाकले. नंतर त्याला गुलाम म्हणून विकण्यात आले. लोक त्याला वाटेल ते काम लावत आहे आणि तो तिथे वाद घालत नाही. तुम्ही मला काम लावू शकत नाही, मला हा जाब माझ्या भावाला विचारायचा आहे, भावांना विचारायचा आहे, मला त्या मिस्री व्यक्तीला विचारायचं आहे की तू कोण माझी बोली लावणारा. असे योसेफ म्हणत नाही. त्याच्याबरोबर जे काही होते ते तो सहन करताय. तुरुंगात देखील पोटिफरच्या बायकोने आरोप केला म्हणून जात आहे तो विचारत नाही. आज आमच्या प्रत्येकाला परमेश्वरला खूप सारे प्रश्न विचारू वाटतात. असे का, तसे का, इथेच का नाही, तिथेच का, अशाच पद्धतीने का, ती पद्धत का नाही, आणि याच वर्षी का, पुढच्या वर्षी का नाही, मागच्या वर्षी का नाही झालं. हजारो प्रश्न. आणि आम्हाला असे वाटते की आता करायचे तरी काय. हालेलुया. प्रत्येक दिवशी तुम्हाला माहितीये देवाला तेच लोक प्रश्न विचारतात जे लोकांचे डोळे, आत्मिक डोळे बंद आहेत. ज्या लोकांचे आत्मिक डोळे बंद आहेत त्यांना परमेश्वराचं काम, देवाची योजना, लपलेली सत्य, दुर्लक्षित बाजू कधी दिसतच नाही. लोक काय समजतात, दुःख
म्हणजे देवाने सोडलं मला. पण योसेफाच्या जीवनात दुःख म्हणजे एक भयंकर मोठी तयारी होती. हालेलुया. बघा, मी माझ्या मंडळीला देखील एक दिवशी सांगत होतो की परमेश्वर एका व्यक्तीला जर राजा बनवू इच्छित आहे तर परमेश्वराची पद्धती खड्डा, तुरुंग, एकटेपणा, आरोप अशी. पण जर एका राजाला आपल्या मुलाला राजा बनवायचा असेल तर तो राजा त्याला काय म्हणणार? तू ही पुस्तकं वाचली पाहिजेस, तुला युद्ध कला आली पाहिजेस, तुझं ज्ञान वाढलं पाहिजे, तुला योग्य न्याय करता आला पाहिजे, तू सर्व प्रजेवर प्रेम केलं पाहिजेस आणि तुला बरीच वेगळी तयारी करावी. मग त्या राजाच्या राजपुत्राचे अनेक ट्रेनिंग सेशन्स असतात, प्रशिक्षण केंद्रांमध्ये त्याला पाठवण्यात येते आणि मग वयामध्ये तो आला, अगदी योग्य वयात त्याला गादीवर बसवण्यात येते आणि सगळ्यांना वाटतं आता शिकला बाबा हा व्यक्ती आणि आता हा शिकलेला आहे आणि आता हा इथून पुढे राज्य करेल. परमेश्वर आमची तयारी करून घेतो. प्रत्येक दिवशी योसेफाची एक तयारी सुरू होती आणि योसेफ त्या ठिकाणी जाण्यासाठी तयार होता. पण तो त्या प्रोसेसला, त्या प्रक्रियेला समजतोय, जी प्रक्रिया परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये करत आहे. हालेलुया. बघा, आजचा खड्डा उद्याच्या सिंहासनासाठीची तयारी असू शकतो. प्रियांनो, आम्ही आजच्या खड्ड्याकडे बघून उद्याचा ऍक्च्युअली सिंहासन सोडायचं नाही. परमेश्वर काहीतरी करू इच्छित आहे. योसेफाचं स्वप्न पूर्ण झालं असं उत्पत्ती 37:5-10 मध्ये सांगितलं. त्याचं सर्व स्वप्न पूर्ण झालं. कारण योसेफाच्या काळामध्ये ना स्वप्नांना खूप जास्त महत्व होतं. पण देवाने स्वप्न फक्त माहिती म्हणून दिलं नव्हतं, योजना म्हणून दिलं होतं. सुरुवातीला ती योजना दिसताना लोकांना खूप गैरसमज झाले. बघा, दुःखामध्ये आम्ही देवाला विचारा, प्रभू तू मला काय शिकवू इच्छित आहेस, तुला काय बोलायचंय माझ्या बरोबर. हालेलुया. येशू देखील क्रूसावरच्या त्या दुःखामुळे आमच्या सर्वांना तारण मिळालं आणि म्हणून येशूने ते दुःख सहन केले. प्रियानो, मी माझ्या दुःखांना शाप मानतो की परमेश्वराची घडण किंवा परमेश्वराचे एक शिस्त मानतो. प्रियानो, हालेलुया. पुढचा मुद्दा, ज्यावेळेला आमचे आत्मिक नेत्र उघडे होतात तेव्हा आम्हाला परमेश्वराचे रहस्य येशू ख्रिस्त कोण आहे ते समजते. हालेलुया. खरे दैवी प्रकटीकरण येशू पासून कधी दूर नेत नाही, ते येशूकडे अधिक जवळ आणते. हालेलुया. जेव्हा तुमचे आत्मिक अंतचक्षु प्रकाशित होतात त्यावेळेला तुमच्या समोर येशूचे उदाहरण, एक आदर्श उदाहरण म्हणून तयार होते. तुम्ही त्याच्यासारखे बनू लागता. ज्या व्यक्तीचे आत्मिक नेत्र ओपन नाही आहेत तो येशू सारखे बनण्याचा कधीही प्रयत्न करत नाही. बघा, पौल येशू ख्रिस्ताचं रहस्य, येशू ख्रिस्ताला एक रहस्य असे म्हणतात. देवाची सर्वात मोठी लपलेली योजना म्हणजे येशू ख्रिस्तामधलं तारण होतं आणि म्हणून पौल काय म्हणताय, तो एक रहस्यमय आहे. हालेलुया. बघा, खोटं रहस्य देखील लोकांना स्वतःकडे खेचतं, पण खरे देवाचे रहस्य येशूला केंद्रस्थानी ठेवते. हालेलुया. बघा, लोकांना स्वतःकडे खेचणारे रहस्य खोटे आहे, पण खरे रहस्य जे येशूकडे आम्हाला घेऊन जाते. प्रियांनो, आमेन. बघा, अमाउसच्या रस्त्यावर येशूने त्या शिष्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी बायबलमध्ये असले की त्यांनी येशूला बघितलं. त्या दिवशी त्यांचे डोळे यासाठी उघडले की मी कोण आहे ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. लोकांना चमत्कार, स्वप्न, दर्शन हवी असतात, पण परमेश्वराचा मुख्य उद्देश आहे की ख्रिस्ताला प्रकट करणं. आमच्या जीवनामध्ये येशू दिसला पाहिजे, आमचे जीवन येशू सारखे बनले पाहिजे. तोपर्यंत आमचे आत्मिक नेत्र उघडे नाही असेच म्हणता येईल. बघा, प्रत्येक आध्यात्मिक अनुभवाची परीक्षा करा. प्रत्येक आध्यात्मिक अनुभव मला येशूकडे घेऊन जात आहे का ते पहा. जर तुम्हाला येशूकडे घेऊन जात नाही तर हा अनुभव कोणाकडून आहे याची परीक्षा करा. हालेलुया. बघा, आमच्या प्रत्येकाला आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये त्या अमाउसच्या शिष्यांसारखं
डोळे उघडावे म्हणून प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. अमाऊसचे जे शिष्य होते ते येशूला फक्त राजकारणामध्ये एक चांगला कोणतरी व्यक्ती आलाय असे ते समजवते, पण येशूने त्यांना दाखवलं की मी तो मसीहा आहे जो सर्व मनुष्य जातीसाठी दुःख भोगणारा आहे आणि त्याबरोबर मीच तो आहे जो पुन्हा त्या मरणातून उठणार आहे. हालेलुया. बघा, बायबल वाचताना मी स्वतःला विचारलं पाहिजे, या पवित्र शास्त्राच्या संदर्भातून मला ख्रिस्त कसा काय दिसेल. हालेलुया. येशूचं क्रूस, येशूचे पुनरुत्थान, या सर्व गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजेत. माझ्या शोधण्याचा केंद्रबिंदू माझे अनुभव आहे की येशू ख्रिस्त हे आम्हाला समजलं पाहिजे. बघा, देव आध्यात्मिक डोळे उघडतो तेव्हा माणूस फक्त जास्त काही पाहत नाही, तो योग्य गोष्टी पाहू लागतो. त्याला युद्धामागचा देवाचा हात, पापाच्या मागचे धोके, दुःखामागचे उद्देश आणि सर्व रहस्यांच्या केंद्रस्थानी येशू ख्रिस्त दिसू लागतो. हालेलुया. आणि आज मला तुम्हाला हे सांगायचं की देव आम्हाला नवीन दृष्टी दे, तुझ्या सत्याने माझे डोळे उघड पिता. आमेन. या आपण यावेळेस एक छोटीशी प्रार्थना करूया. महान सेनाधीश परमेश्वर पिता, आज मी प्रत्येक जण तुझ्याजवळ प्रार्थना करतो आणि मागतो की तू आमचे आत्मिक अंतचक्षु प्रकाशित कर. आम्हाला पापामागचे धोके, परमेश्वर पिता अदृश्य युद्ध, सैतानाच्या योजना, सैतानाची फसवणूक, पापामधले विष, स्वप्नांचे अर्थ, या पृथ्वीवर होत असलेल्या ज्या काही घटना आहेत त्या मागच्या भविष्यवाण्या आम्हाला कळू देत. आमच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट का होत आहे त्याच्या दुःखामागचा उद्देश आम्हाला कळू दे. ही प्रार्थना आम्ही करतो. तुझा आत्मा आम्हाला चालू दे. तुझं सामर्थ्याने आमचे डोळे तू उघड, जेणेकरून आम्ही कुठल्याही फसवणुकीमध्ये राहणार नाही. म्हणून मी आज तीच प्रार्थना करतो जी पौलाने केली. एफिसकरास पत्राचा पहिला अध्याय 18 आणि 19. परमेश्वर तुझे वचन सांगते, तू आम्हाला देवा तुझ्या ओळखी संबंधाच्या ज्ञानाच्या प्रकटीकरणाचा आत्मा दे, जेणेकरून परमेश्वर पिता तुझ्या परमेश्वर पिता वैभवाचे रहस्य किती आहे हे आम्हाला समजावे. सारे गौरव मी तुला येतो पिता. येशू तुझ्या नावात मी प्रार्थना करतो, म्हणतोय पिता. आमेन, आमेन, आमेन. हाच संदेश जर तुम्हाला पुन्हा एकदा ऐकायचा आहे तर तुम्ही तो YouTube वर ऐकू शकता. आमच्या YouTube चॅनलचं नाव आहे FGA चर्च कोल्हापूर. Thank you so much. God bless you. you